आणि दुसऱ्या बाजूला जयगड, एका बाजूला संगमेश्वर तालुका आणि दुसऱ्या बाजूला रत्नागिरी. पाहूया अर्थात जयगड. पहिला बोनस गुण अनंत कापले यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक. सामना 10 मिनिटांचा, एकूण सामना 20 मिनिटांचा. 11 नंबर जर्सी परिधान केलेला या खेळाडूचं जरा नाव सांगायचंय. वैभव. कालच्या सामन्यात जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलं होतं आणि सेमीफायनल मध्ये सांगितलं, सेमीफायनल पर्यंत हा संघ मजल मारलेला आहे तर वैभवच्या कामगिरीमुळे. शेलार सर या ठिकाणी माझ्या समेत समालोचन करणार आहेत. एक जबरदस्त समालोचक आणि शायरीचे बादशाह डॉक्टर गणेशजी शेलार. चला. दरम्यान दोन्ही संघ अतिशय सुंदर असा या ठिकाणी आपला खेळ करतायत. बऱ्याच संघावरती मात करत दोन्ही संघ या सेमीफायनल पोहोचले आहेत. बघूया जयगड संघाचा हा चढाई करतोय. स्वतःच्या उच्च कोपऱ्यामध्ये अतिशय सुंदर चढाई झालेली आणि अतिशय बोनस घेण्याचा प्रयत्न. बघूया पंच देखील तितके तत्पर आहेत आणि आपल्या मैदानात सुखरूप परत आणि निश्चितच पहिला बोनस गुण मिळेल सर. 100 रुपयांचं पारितोषिक. या खेळाडूचं नाव सांगायचंय. बोनस गुण घेणार आहे. बोनस गुण घेणाऱ्या खेळाडूचं नाव सांगायचंय. सुमितला 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे अनंत गेले यांच्याकडून. नंतर घेऊन जायचंय. कापले सर, माफ करा, अनंत कापले यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक या सुमितला देण्यात आलेलं आहे. चला पुन्हा एकदा 12 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू निदान दिशा पार करतोय, मध्य दिशेचा स्थिरावतोय. या सामन्यात जो संघ पराभूत होणार आहे तो तृतीय पारितोषिकासाठी खेळवला जाणार आहे. यापूर्वी जो पराभूत संघ झालेला आहे मथुरी संघ, त्या संघासमोर आत्ताच्या सामन्यात जो संघ पराभूत होणार आहे तो संघ तृतीय पारितोषिकासाठी खेळवला जाणार आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. पुन्हा एकदा चलो सर. नक्कीच. दरम्यान जयगड संघाचा खेळाडू चढाई करतोय. वागद्याच्या खेळाडू समोर सुंदर असं पदरित्य पायाने गडीमारचा प्रयत्न. तितका तत्पर समोरचा संघ वागदे साडोरी. बघूया सुंदरसा दबावण्याचा प्रयत्न करतोय परंतु यश काही येत नाही आणि आपल्या प्राणासमोर पळत. पुन्हा एकदा 19 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू 2-2-2चं क्षेत्ररक्षण आहे. भारदस्त शरीर यष्टीचा चढाईपट्टू आहे. दोन्ही संघ अतिशय मातब्बर संघ आहेत. दोन्ही संघ मजल दर मजल करत सेमीफायनल प्रवेश करते झालेले आहेत. या सामन्यात जो संघ विजेता होणार आहे तो संघ अंतिम सामन्यासाठी प्रवेश करणार आहे आणि जो संघ पराभूत होणार आहे तो संघ तृतीय पारितोषिकासाठी मथुरी संघासमोर लढत देणार आहे. पुन्हा एकदा आक्रमण होतं. 21 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू आणि आता मात्र डोअर डायरेक्ट आहे, थर्ड रेड आहे. एखादा गुण प्राप्त करणं गरजेचं आहे. एक जबरदस्त ट्रॅक्टर वा गुरु, जबरदस्त एक गुण प्राप्त होतोय पुन्हा एकदा आणि या एका गुणानं संघाच्या गुणसंख्येत पुन्हा एकदा भर पडते गेले सर. दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती आहे कोणीही पंचांशी वाद घालायचं नाहीये. डोअर डायरेक्ट सुंदरशी कबड्डी थर्ड रेड करा किंवा बरा नाही तर मैदानाच्या बाहेर असा धरा. बघूया निश्चितच एक जबरदस्त वागदे संघाचा खेळाडू चढाई करतोय आणि बघूया गडी मारा दावा करतो. निश्चितच बघूया पंच या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एक खेळाडू बागतून आपल्या संघासाठी गुण मिळवतो मिळेल सर. पुन्हा एकदा वैभव ज्यानं पहिल्या दिवशी आपली चमकदार कामगिरी दाखवली होती या मैदानावर, असा वैभव चढाईसाठी सज्ज होतोय. उंचपुरा चढाईपट्टू 222चं क्षेत्ररक्षण आहे. वैभवला जाणीव असणार आहे शेलार सर की आपण महत्वाचे आधारस्तंभ आहे, त्यामुळे आपण मैदानात थांबणं गरजेचं आहे. संपूर्ण संघाची मदार आपल्या खांद्यावर आहे. याची आपण उत्कृष्टरित्या कामगिरी पार पाडणं गरजेचं आहे. नक्की. पुन्हा एकदा 19 नंबर जर्सी परिधान केलेला हा भारदस्त शरीर यष्टीचा चढाईपट्टू आहे. 222चं क्षेत्ररक्षण आहे. मात्र पूर्वार्ध आहे. दोन्ही संघांना आजमावण्याची वेळ आहे ही पूर्वार्धात आहे. त्यामुळे दोन्ही संघ कुठल्याही प्रकारचा धोका पत्करत नाहीये. यापूर्वी जो सामना झाला होता मथुरी वर्सेस उजगाव, त्या दरम्यान अतिशय रंगतदार असा सामना झाला होता. म्हणजे आमचा सुद्धा घासा ओरडून फुटला होता. अशी अवस्था झाली होती. पुन्हा एकदा एक जबरदस्त ट्रॅकल करण्याचा प्रयत्न होतोय आणि छान ऍडव्हान्स ट्रॅकल एक गुण प्राप्त होतोय तो या पुन्हा एकदा वाघजाई साडवली संघाला.
उपस्थित वाघजाई ग्रामदेवता क्रीडा मंडळ तेरेच्या वतीनं आयोजित भव्य प्रकाश झोकातील कबड्डी स्पर्धा आणि या कबड्डी स्पर्धेतील आजचा हा तिसरा आणि अंतिम दिवस आहे. थोड्याच वेळात या स्पर्धेची सांगता होणार आहे. त्यामुळे हा सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे आणि या सामन्यात जो संघ विजेता होणार आहे तो संघ अंतिम सामन्यात प्रवेश करता होणार आहे आणि जो संघ उपविजेता संघ होणार आहे तो तिसऱ्या बक्षिसासाठी या मैदानावर खेळणार आहे. संघ विजेता राजा ठरतोय. आपला काही वेळ बघायला मिळेल. फ्लॅशलाईट बंद करायचं आहे. समोर जे शूटिंग चाललंय फ्लॅशलाईट बंद करायचं आहे. पुन्हा एकदा डोअर डायरेक्ट आहे, थर्ड रेड आहे. एखादा गुण प्राप्त करणं गरजेचं आहे, अन्यथा सेटिंग ब्लॉक मध्ये माघारी बसावं लागणार आहे, कसरत करावी लागणार आहे. 9 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न होतोय. पाहूया एक जबरदस्त ट्रॅकल. सांघिक पकड कशी असते ती या मला वाटतं जयगडला घेऊन चाललेत की काय त्या खेळाडूला असा प्रश्न पडलेला आहे. इकडे विसल वाजल्यानंतर त्या खेळाडूला सोडायचा आहे, चढाईपट्टूला सोडायचा आहे. मला मगाशी देखील आता आम्हाला प्रश्न पडला होता की हे डिफेंडर जयगडला घेऊन चाललेत की काय. अर्थात पुन्हा एकदा दोन्ही संघांचं हार्दिक स्वागत. 2-2-2चं क्षेत्ररक्षण असताना 6 विरुद्ध 1 असं आक्रमण करताना इथे थांबणं गरजेचं होतं. मध्यरेषेजवळ एकतर्फी पकड करण्याचा अयशस्वी प्रयत्न होतोय आणि त्याचा फायदा होतोय पुन्हा एकदा जयगडचा राजा संघाला. शिलर सर. नक्कीच दोन्ही संघ अतिशय सुंदर असा खेळ करतायत. जयगड संघ वर्सेस वाघजाई संघाचा हा खेळाडू चढाई करतोय, सावधी चढाई करतोय. उजव्या कडून तरी हाताने गडी मारत प्रयत्न होता, यश काही येत नाही. मध्यरेषेवरती येत येतो आणि आपल्या संघात परत. नेहमी सांगायचं की कबड्डीमध्ये 30 सेकंद अतिशय महत्त्वाचे असतात. कबड्डीमध्ये खेळाडू करतात एकमेकांना गाईड, कबड्डीमध्ये खेळाडू करतात एकमेकांना गाईड आणि कबड्डीमध्ये असल्या फक्त 30 सेकंद राहील. अर्थात जबरदस्त. पुन्हा एकदा वा गुरु. चला पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. पंच अनुभवी पंच 7 पंच मैदानात आहेत. आता देखील एक पंच आमचे वाढलेले आहेत राजू जागुष्टे. हे देखील पहिल्या दिवशी पंच म्हणून कामगिरी करत होते राजू जागुष्टे. आज देखील त्यांची उपस्थिती या ठिकाणी दर्शवलेली आहे राजू यांना. आणि पंच आपल्याला 7वा पंच या ठिकाणी या मैदानात प्राप्त झाले. मिलेसा आपण पाहतो नेहमी स्पर्धा, परंतु मला वाटतं हे 7 जे पंच आहेत यांच्यात कबड्डीचा संघ होणार आहे. एक आपण थोड्याच वेळात तो मैदानात उतरणार आहे. 7 पंच राजू जागुष्टे 7वे खेळाडू असलेले आहेत. ते आज यांची उपस्थिती दर्शवलेली आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा असे 7 पंच आहेत. त्यामुळे कृपया सर्व संघाला विनंती आहे पंचांवर दबाव आणण्याचा कोणीही प्रयत्न करायचा नाहीये. अनुभवी पंच आहेत आणि विशेषतः सगळे पंच हे खेळाडू आहेत. आम्ही इकडे 8, 9, 10, 11 असे 4 एक्स्ट्रा बसलेलेच आहोत. राखीव काय शलर सर. अर्थात पुन्हा एकदा टॅकल करण्याचा प्रयत्न होतोय. छान प्रयत्न होता, मात्र एकतर्फी प्रयत्न होता जयगड संघाकडून. जयगड संघाचा हा भारदस्त शरीर यष्टीचा ज्यानं 12 नंबरची जर्सी परिधान केली असा चढाईपट्टू 5 विरुद्ध 1 असं आक्रमण करताना या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होतो. एका बाजूला कधी कधी पराभवाचे ढग जयगडच्या बाजूने सरकतात तर कधी कधी वाघजाई साडोलीच्या बाजूने सरकतात. एक जबरदस्त सामना. टाइमआउट घेतला जातोय. अब क्या बोलेंगे भाई. 2018 या कालावधीमध्ये या 7 पंचांनी मैदानं गाजवलेली आहे. त्यामुळे कोणीही पंचांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करायचा नाहीये. चला पुन्हा एकदा खेळायला सुरुवात. वाघजाई साडोली संघाकडून पूर्वार्धाचा खेळ चालू आहे आणि या पूर्वार्धाच्या काळात दोन्ही संघांकडून जबरदस्त खेळाचं प्रदर्शन, उत्कंठ वाढवणारा असा हा सामना. निर्णायक सत्रात आपण याच्यापेक्षा चांगल्या प्रकारचा खेळ निश्चितपणे बघायला मिळणार आहे आणि चांगल्या प्रकारचे आमचं समालोचन. पुन्हा एकदा डोअर डायरेक्ट आहे, थर्ड रेड आहे. एखादा गुण प्राप्त करणं गरजेचं आहे, अन्यथा सेटिंग ब्लॉक मध्ये माघारी बसावं लागणार आहे, कसरत करावी लागणार आहे. 30 सेकंदाच्या अवधीचं पालन करणं गरजेचं आहे. प्रो कबड्डीचा नियम आहे जेव्हा 2 चढाया निष्फळ ठरतात तेव्हा तिसऱ्या चढाईमध्ये एखादा गुण प्राप्त करणं गरजेचं असतं. पुन्हा एकदा टॅकल करण्याचा प्रयत्न आणि मराठी मिलिसर एका उत्कृष्ट असं इकडे सेकंद कमी होत चाललेले आहेत. सामन्याचा मध्यंतराला जेव्हा खेळ थांबतोय तेव्हा घोडफुलं कसं आहे. 8 गुण आहेत जयगडचा राजा संघाचे. 1 मिनिट सर. 8 गुण आहेत जयगडचा राजा संघाचे आणि 6 गुण आहेत वाघजाई साडोली संघाचे. गेले सर. या स्पर्धेच्या निमित्तानं 4 पावलं पुन्हा तृतीय पारितोषिकासाठी सामना आहे. पुन्हा मला कडवळ ठिकाणी जायचं उद्या परवा, त्यामुळे आपला स्टॅमिना राखणं गरजेचं आहे. यापुढे समालोचन करतील अजित मोहिते. मी त्याला विनंती करतो. एक जबरदस्त समालोचक आमचे सहकारी आणि मला सदैव साथ देणारे अजित मोहिते. धन्यवाद. आणि डॉक्टर गणेश शेला
दरम्यान या ठिकाणी अजित विटे माझ्या समोर समावेश करणार आहे. दरम्यान मचरी गावचे सुपुत्र उद्योजक आणि मचरी गावचे प्रतिष्ठित नागरिक आदरणीय प्रतापजी देसाई सर या क्रीडानगरात उपस्थित राहतात. मी मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचे. प्रतापजी देसाई आपलं मनापासून स्वागत या वाघजाई क्रीडानगरीत. धन्यवाद गेले सर आणि धन्यवाद देतो ते आमचे मित्र. बरोबर गेले 3 दिवस ज्याने समालोचन करून प्रेक्षक आणि सर्वांसाठी हसतमुखत प्रेक्षकांचं लक्ष केंद्रित करून घेतले असे आमचे आदरणीय समालोचक माझे सहकारी माझे मित्र मिलिंद शिंदे यांना मी धन्यवाद देतो. श्री वाघजाई ग्रामदेवता क्रीडा मंडळ 2, 3 आणि 4 2022 आणि 23 क्रीडा महोत्सव हा दुसरा मॅटवरील पहिला. या गावातील प्रतिष्ठित सर्व मान्यवर सरपंच उपसरपंच रसिक प्रेक्षक ज्याने गेले 3 दिवस अतिशय तीक्ष्ण अशी नजर ठेवून सामन्यात प्रेक्षकांचं लक्ष केंद्रित करून घेतले असे आमचे पंच आदरणीय श्री संदेश शिवणकर उमेश भाई सतीश पवार अनिल गेले आणि आमचे ज्यांच्याकडे स्कोरर म्हणून लक्ष टाकलं जातं असे आमचे संजय गेले संजय बुरवणे राहुल चव्हाण राजन भोसले या सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि तिथंच देसाई एंटरप्राइजेस रत्नागिरी आमचे मित्र आणि आमचे सहकारी मुत्री गावचे आदरणीय प्रताप देसाई यांचं इथे आगमन झालंय. मी वाघजाई ग्रामदेवता क्रीडा मंडळ या मंडळाच्या वतीनं शब्दसुमनाने मी स्वागत करतो आणि मी त्यांना विनंती करतो की त्याने व्यासपीठावर जाऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. चाललेला सामना आहे साडवली वर्सेस जयगड. या सामन्यासाठी पंच सतीश पवार उमेश भाई शेवरकर अनिल गेले आणि माझी जागा घेण्यासाठी गेले ते माझे सहकारी मित्र मिलिंद शिंदे. या सामन्यासाठी लाईनमन आहे ओंकार गेले दिनेश बुरावणे शैलेश बुरावणे उदय बाई ओंकार गावडे राजू जागुष्टे प्रथमेश गेले हे सर्व मचलगावचे सुपुत्र आणि आगामी धन्यवाद गेले सर. चालण्यास सामना येतो जयगड वर्सेस साडवली. जयगडचा हा चढाईपट्टू एक आक्रमक चढाईपट्टू ज्याने आपल्या संघासाठी सुरुवातीपासूनच चढाईमध्ये आक्रमक तेवढे साडवली संघाची सांघिकता एक गुण भेटतो तो साडवली या संघासाठी. खरोखर चांगला प्रयत्न होता. त्याच्या प्रयत्नाने जर यश आलं असतं तर निश्चितच जवळजवळ 2 ते 3 पॉईंट हे लागलेच असते. तर स्वतः बाद झालाय. समोरच्या संघाला गुण भेटतो तो साडवली चढाईसाठी आलाय तो साडवलीचा हा चढाईपट्टू ज्याला 19 नंबरची जर्सी परिधान केला. हा चढाईपट्टू आहे मध्य रेषेकडे येतोय. 30 सेकंदाची राईड आपल्याकडून व्हॅलिड कशी करता येईल त्याचं चांगलं त्यानं ठरवलंय आणि त्याच पद्धतीने एक टाइमपास सत्र पुन्हा एकदा आपल्याबद्दल सुखरूप परत प्रतिजन करतोय तो जयगडचा हा एक आधारस्तंभ म्हटलं तर वाघोटा नाही वैभव. सुरुवातीपासूनच आपण अशी प्रेक्षक बघतोय की ज्यानं आपल्या संघासाठी आपल्या चढाईमध्ये उत्कृष्टरित्या संघाला गुण कसा मिळवता येईल आणि संघासाठी योगदान कसे देईल बोनसच्या रूपात एका गुणांची भर टाकली असा यशस्वी चढाईपट्टू चांगला प्रयत्न आहे. बघा पुन्हा एकदा तेवढी संघाची सांघिकता आणि खेळाडूला बाद केलाय. निश्चितच पुन्हा एकदा एका गुणाची संघाची जर सांघिकता असेल तर निश्चितच एका संघाला 1 पॉईंट भेटतो. पुन्हा एकदा चढाईसाठी जातोय तो वैभव असा खेळाडू आहे की एखादा गुण किंवा खरोखर संघाला गुणाची गरज आहे तिथेच त्यावेळेस आपण आपला तो गुण कसा मिळवता येईल त्या हेतूनच तो खेळत असतो.
नाहीतर त्याला माहिती आहे आपल्याला 30 सेकंदाची राईट ती व्हॅलिड करून पुन्हा आपल्या मैदानाचा खूप फरक शेवटची 5 मिनिटे 5 मिनिटापूर्वी गुणफलक असा आहे जयगड 11 साडेवली 9 2 गुणांची नाममात्र आघाडी आहे ती जयगड या संघाकडे अतिशय सुंदर अरे काय चाललंय काय मला वाटतं हॅलो मला वाटतं भाई शिवरकर आपण टेक्निकल पॉइंटला काही हरकत नाही अरे पाय किती दोनच आहे त्याला आपलेच टाकले दोन्ही पाय चालल्या सामना आहे तो जयगड वर्सेस साडवली अतिशय अटीतटीचा हा सामना आहे प्रत्येक खेळाडू आपल्या संघासाठी गुण कसा मिळवता येईल आपलं कौशल्य कसं कबड्डी दाखवता येईल हे जर दाखवलं तर निश्चितच तो संघ तो खेळाडू प्रेक्षकांसाठी आकर्षित होतो याचं खेळाडूनं भान ठेवायचं शेवटची 4 मिनिटे आमचे टाइमकीपर अनिल गिरे सांगताय शेवटची 4 मिनिटे मी खरोखर खेळाडूंसाठी एक विनंती करेन आपलं जे कौशल्य आहे 10-20 मिनिटात कसं दाखवता येईल आणि त्या खेळाडूचं नाव लौकिक कसं करता येईल हे प्रत्येक खेळाडूनं जर ठरवलं तर निश्चितच त्याच्यातून तो खेळाडू तालुक्यातून जिल्ह्यातून विभागातून निश्चितच तो प्रो कबड्डी खेळाडू दिसतो हे जर प्रत्येक खेळाडूने ठरवलं तर निश्चितच तो खेळाडू घडेल सहनशीलता ठेवली तर आपण घडू पुन्हा एकदा चढाईसाठी आला होतो जयगडचा एक यशस्वी असा चढाईपट्टू आपल्या संघासाठी म्हणजे असतो एक कौशल्याचा गेम कबड्डी म्हणजे असतो कौशल्याचा गेम आणि कोणता संघ जिंकेल सांगू शकत नाही नेम आणि बघूया या कबड्डी खेळामध्ये कोणता संघ कोणते खेळाडू चांगला खेळ करत दरम्यान निश्चितच वाघर संघाचा खेळाडू एक सुंदर प्रकार पाहायला मिळते जयगड संघाकडून आणि एका गुणाची वाढ होते पुण्याचा जयगड संघाच्या खेळाडूकडे शेवटची 3 मिनिटे या ठिकाणी जाहीर करतायत पंच दरम्यान आता मात्र 2 गुण मिळतात जरी 8 वर्ष पकडलं तर नियम असतो की 2 किंवा 3 खेळाडू असले तर 2 गुणांची कमी होते बघूया साडवली संघ याचा फायदा घेतो का जयगड संघाचा खेळाडू गुणाकडे नक्कीच त्याला या ठिकाणी संधी होती परंतु आपल्या मैदानाचा ग्रुप परत दरम्यान वाघर संघाचा खेळाडू सध्या उद्या तयार करतोय अतिशय खोल वेळ परंतु यश काही येत नाही वाघर संघ थोडासा मागे पडतोय आता मात्र या ठिकाणी चांगला खेळ करायला पाहिजे तो म्हणजे जयगड संघाला बघूया जयगड संघाचे साथी खेळाडू मैदानामध्ये आहेत बोनस गुण घेण्याची आणि आता मात्र बघूया बोनस गुण आणि एक सुंदर बघा पुण्याचा आणि मराठी निश्चितच जयगड संघ या सामन्यामध्ये आघाडी मैदान पाहायला मिळतोय शेवटची 2 मिनिटे घोषित केले पुन्हा एकदा तेवढी संघाची सांगितलं याची नोंद घ्यायची आहे आणि त्यानंतर सर्वांसाठी आकर्षित म्हणून संगमेश्वर तालुका रत्नागिरी जिल्हा असा मुलींचा सामना होणार आहे याची देखील रसिक प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे संगमेश्वर रत्नागिरी चांगला सामना आहे तो जयगड वर्सेस साडवली जयगडचा हा चढाईपट्टू सुमित ज्याने 12 नंबरची जर्सी परिधान केला असा चढाईपट्टू खरोखर यशस्वी शेवटचा 1 मिनिट आमचे टाइमकीपर अनिल गिरे घोषित करतायत म्हणजे काही सेकंद शिल्लक आहेत आणि सेकंद शिल्लक असताना खेळाडूंच्या समोर निश्चितच पुन्हा एकदा एक गुण भेटतो तो साडवली या संघाकडे आणि चढाईसाठी जातोय तो खरोखर ज्याने सुरुवातीपासून जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय रोहन बनेसाहेब यांचं इथं आगमन झालंय मी वाघजाई ग्रामदेवता क्रीडा मंडळ या मंडळाच्या वतीनं त्यांचे शब्द सुमनाने स्वागत करतो आणि मी त्यांना विनंती करतो की व्यासपीठावर जाऊन असं त्यांना व्हायचं आहे श्री रोहन बनेसाहेब आदरणीय रोहन बने साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं सर्वांनी स्वागत करायचं आहे
आदरणीय जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रोहनजी बने साहेब या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित होत आहेत. मी श्री वाघजाई क्रीडा मंडळ यांच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत करतो आणि साहेब आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय.